महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याची कामे निकृष्ट पद्धतीची, मक्तेदारावरती कारवाई करण्यात यावी. उमाकांत दाभोळे, इचलकरंजी येथील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरोत्थान 51 कोटी अंतर्गत या योजनेतून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत रस्ते व इतर कामे चालू आहेत. त्यापैकी एक सांगली रोड ते वडगाव बाजार समिती परिसर रस्ता अत्यंत संत गतीने व निकृष्ट पद्धतीने काम चालू आहे. सदरचा मार्ग हा नेहमीच शाळा, कॉलेज व बाजाराचा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच रहदारीचा आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अन्यथा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर व संबंधित मक्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे नदीवेश नाका येथे रस्त्याचे काम संत गतीने चालू असताना अपघात होऊन 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे सांगली नाका ते यड्राव फाटा या ठिकाणी अशी जीवितहानी होऊ शकते. तसेच नगरोत्थान योजनेतून जिथे कामे चालू आहेत तिथे कामाचे माहिती फलक असणे क्रमपात्र आहे. तरी शहरातील सर्व रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसे कामाचे माहिती फलक आढळून येत नाहीत. तरी सामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी माहिती फलक लावणे आवश्यक आहे. वरील सर्व रस्त्यांच्या कामाचा निकृष्ट कामगिरीबद्दल सदर कामाची आपल्या स्तरावरून चौकशी करून संबंधित मक्तेदारावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.